नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील किनी इथल्या चांदोली वसाहतीत राहणाऱ्या 39 वर्षीय पंकज सावळा घोलप याला जलदगती न्यायालयाने 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी धरून 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 1000 रुपये दंड ठोठावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पंकज सावळा घोलप याने 2021 आणि 2022 साली आपल्या घरातच 2 अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली होती. याबाबतची तक्रार पीडितेच्या आईने पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. या केसची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश 4 तथा फास्ट ट्रॅक स्पेशल पोक्सो कोर्ट कोल्हापूर न्यायाधीश SS तांबे यांच्या कोर्टामध्ये सुरू होती. सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अमिता S कुलकर्णी यांनी काम पाहिले, तर तपास अधिकारी म्हणून पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पैरवी अधिकारी म्हणून विशाल पाटील यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासले. न्यायालयाने 11ही साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरल्या. पुरावे तसेच परिस्थितीजन्य हा सबळ पुरावा ग्राह्य मानून तसेच सरकारी वकील ॲडव्होकेट अमिता A कुलकर्णी यांनी केलेला विस्तृत युक्तिवाद तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालय येथील सादर केलेले दाखले ग्राह्य मानून प्रस्तुत प्रकरणी माननीय न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 1000 रुपये दंड न भरल्यास 3 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच कोर्टाने दोन्ही पीडित मुलींना विधी सेवा प्राधिकरणामार्फत नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे. या पीडितांना योग्य न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारी वकील तपास अधिकारी यांचे कौतुक होत आहे.